नमस्कार मित्रांनो, मी अजित फुंदे. आता इलेक्शन चालू झालेले आहेत. नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्यानंतर महानगरपालिका इलेक्शन राहणार आहेत, ग्रामपंचायत इलेक्शन आलेले आहेत. पण बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की कोणाचं मतदान यादीत नाव नाही किंवा नावात चुकी झालेली आहे. तर ते आता आपण घर बसल्या दुरुस्त करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण एक गव्हर्नमेंटची साईट आहे voter.eci.gov.in या साईटवर जाऊन आपण मतदान कार्ड चेंज करू शकतो. त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्याला टाकतो. आपण गुगलवर जाऊन voter.eci.gov.in या साईटवर आपण जाऊ शकतो. या साईटवर आपला मोबाईल नंबर टाकून आपण लॉग इन करून घ्यायचं. आता माझं लॉग इन तयार आहे, मी लॉग इन केलेलं आहे. आता इथं आपण नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करू शकतो. न्यू वोटरचा फॉर्म नंबर 6 भरायचा. त्याच्यानंतर कोणाचं नाव डिलीट करायचं तर फॉर्म नंबर 7 भरायचा आहे. समजा आपण बाहेर गाव गेलो तर आपलं नाव 2 ठिकाणी आहे, आपण नाव डिलीट पण करू शकतो. त्याच्यानंतर आपण इथून आपलं जर जुनं मतदान कार्ड आहे, ई पिक कार्ड नंबर आहे आपल्याजवळ, तर इथून आपण ई पिक कार्ड नंबर टाकून आपण डाउनलोड करू शकतो. आता माझं ई पिक कार्ड बनलेलं आहे. याच्यात आपण ई पिक कार्ड नंबर टाकून सर्च करायचं. मोबाईल नंबरवर एक OTP येतो. मोबाईल नंबर रजिस्टर नसला तर मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचा आणि इथून आपण डाउनलोड करू शकतो. किंवा अजून कोणाला पत्ता चेंज करायचा आहे, नाव चेंज करायचं आहे, तर इथं हे ऑप्शन येतात. सर्वात वरचं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. याच्यामध्ये फॉर्म नंबर 6 हे न्यू वोटर रजिस्ट्रेशनसाठी, हे डिलीट करण्यासाठी फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 8 एडिटिंग करण्यासाठी काही नावात स्पेलिंग वगैरे चुकलेलं आहे तर आपण हे एडिट पण करू शकतो. घर बसल्या आपण हे सर्व कामं करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. धन्यवाद मित्रांनो.